नमस्कार मित्रबांधवांनो, माझं नाव अभिजित घोरपडे. श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदमस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काही दिवसापासून, काही महिन्यापासून एक मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण एक आंदोलन उभं केलं आहे. आपल्या सर्वांचं जे लाडकं नेतृत्व आहे, श्री मनोज जरांगे पाटील साहेब, हे लढवया स्वरूपाचे आहेत. लढवया स्वरूपाचं त्यांनी जे काय आंदोलन उभं केलं आहे, कित्येक वर्षापासून ते आंदोलन करतात. पण खरं तर आपल्याला 27 जानेवारी या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या त्या आंदोलनात यश आलं. परंतु माझ्या मित्रबांधवांनो, मी तुम्हाला थोडंसं काही गोष्टी, आरक्षण हे कशासाठी आपल्याला पाहिजे, आरक्षण म्हणजे काय, एक 2 मिनटं थोडंसं सांगणार आहे. कारण बऱ्याच लोकांचं आरक्षण हे कशासाठी पाहिजे, आरक्षण हे कशासाठी दिलं जातं, बऱ्याच जणांच्या लोकांमध्ये, बऱ्याच आपल्या समाज बांधवांमध्ये समभ्रम तयार झालेला आहे. तर तो समभ्रम दूर करण्याचं काम एक 2 मिनटात मी तुम्हाला त्याबद्दल सांगू शकतो, किंवा समभ्रम झालं त्याबद्दल तुमची जी शंका आहे ती थोडंसं डाऊट्स क्लिअर होऊन जातील. पहिला विषय आहे की आपल्याला आरक्षण का पाहिजे. हे बघा, आपल्याला आरक्षण, मराठांना आरक्षण किंवा मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे, तर आपण जिथे पण नोकरी करत आहात त्या आपल्याला नोकरी मिळण्यासाठी आपल्यासाठी गव्हर्नमेंटनं काहीतरी सवलती दिल्या पाहिजेत, काहीतरी राखीव रिझर्व्ह सीट्स ठेवल्या पाहिजेत. नोकरी मिळण्यासाठी आपल्याला हे आरक्षण पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथे आपल्याला शिक्षण घ्यायची किंवा शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला आपली कुवत असून, आपल्या मराठा समाजामध्ये एवढी हुशार मुलं आहेत, त्यांची कुवत असूनसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने एवढ्या फीज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की त्यांना ते आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. म्हणून मी तुम्हाला मित्रबंधूंनो सांगतो की आपल्या मराठा समाजाला आरक्षण ह्यासाठी पाहिजे की एकतर आर्थिकदृष्ट्या आणि दुसरं सामाजिकदृष्ट्या, या 2 गोष्टीसाठी आम्ही फक्त आरक्षण मागतोय. आमची दुसरी कोणतीही मागणी नाही. परंतु आत्ता जो 27 जानेवारीला वाशीमध्ये आपल्या मराठा बांधवांनी जो कूच केलं होतं, वाशीमध्ये जो मराठा समाज बांधवांतर्फे जे आंदोलन उभारलं होतं मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या लढ्याला, त्या आंदोलनाला आपल्याला यश आलं का, तर नक्कीच यश आलं. परंतु मला अजून एक थोडंसं गोष्टी सांगावीशी वाटते की आपला इतिहास जर बघितला, आपला मराठा समाजाचा किंवा मराठ्याचा जर इतिहास बघितला, तर आपण नेहमीच युद्धामध्ये जिंकत आलेलो आहे. परंतु युद्धात जिंकतो, परंतु तहात हारतो. हा आपला इतिहास आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही मित्रांनो. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं की आता गव्हर्नमेंटनं आपल्याला, हा बघा माझ्यापाशी महाराष्ट्र शासन राज्यपत्र हा जी-आर आहे. हा आपल्याला शासनाने जी-आर दिला. मित्रांनो, जी-आर म्हणजे काय की बाबा हे एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे. जी-आर म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणतात. ह्या जी-आरला कोणत्याही प्रकारे कायद्याचं स्वरूप नाही आहे, हा वटहुकूम नाही आहे. तुम्हाला मित्रांनो सर्वांना माहिती आहे की कोणताही कायदा पारित करताना आपल्याला जो संविधानाने जो अधिकार दिला, त्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार घटना दुरुस्ती जाऊन बदल करून कायदा पारित करायचा असतो. तसं एका रात्रीत किंवा एका दिवसात हे झालेलं नाही. हा फक्त आपला अध्यादेश दिलेला आहे. हा कायद्याने ह्याला आपण मसुदा म्हणूया, ह्याला जी-आर म्हणूया, ह्याला आपण वटहुकूम म्हणू शकत नाही. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या डोक्यातून हे काढून टाका की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्या मराठा समाज बांधवांना किती टक्के आरक्षण दिलं, किती टक्के आरक्षण पारित झालं, असं कुठल्याही प्रकारे ह्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. तर मित्रांनो, हा जर जी-आर तुम्ही प्रॉपर वाचला तर त्याच्यामध्ये एक सगळे सोयरे अशी एक डेफिनेशन दिलेलं आहे. तर 1967 पासून सगळे सोयरे ही डेफिनेशन ऑलरेडी उदयास आहे. सगळे म्हणजे वडिलांपुढचे, सोयरे म्हणजे आईंपुढचे. 1967 पासून जी आपली मागणी आहे तीच मागणी आहे. यात काही वेगळं सरकारनं काही केलं नाही. परंतु मला सरकारचं एक कौतुक करावंसं वाटतंय, मुख्यमंत्री साहेबांचं असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं असेल, की दोघंही हे सरकार आहे ते 100% सकारात्मक होतं, सकारात्मक आहे. त्यांना अक्षरशः असं जातीनं वाटतं की ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु मित्रांनो, माझ्या मराठा बांधवांना मी तुम्हाला अजून एक ह्या गोष्टी सांगतो की आरक्षण आपण केव्हा मिळालं म्हणायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आरक्षण जे पाहिजे हे ओबीसीमधून किंवा अन्य खुल्या प्रवर्गातून आरक्षण नको आहे. आपला मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण पाहिजे. तर ते आरक्षण मिळवण्यासाठी काहीतरी निकष आपल्याला, कोणत्या निकषाच्या आधारावरती आपल्याला आंदोलन मिळेल, तर त्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी आपण धाव घेतलेली आहे. तशी रिट्स याचिका दाखल केलेली आहे. त्याची सुनावणीसुद्धा झालेली आहे. काही सुनावणी पेंडिंग्स आहेत. तर त्या सुनावणी दरम्यान आपल्याला गव्हर्नमेंटला किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रूव्ह करावं लागेल की आपण आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कसं मागासलेलो आहोत. तर आता काय त्याचे निकष दिलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा निकष म्हणजे
की आता जो खाली एम्पिरिकल डाटा जो सर्वे चालला आहे, तो सर्वे अशा प्रकारचा आहे की मला नाही वाटत की तो सर्वे एवढा स्ट्राँग होतो आहे. कारण ज्या सर्वेमध्ये अधिकारी काम करतात, त्यांना त्या सर्वेच्या ॲप्सचं एकतर बिलकुल काही जेवढं नॉलेज पाहिजे तेवढं नॉलेज नाही आहे. ज्यांना नॉलेज आहे तर ते व्यवस्थित डाटा भरतात का नाहीत हे आपल्याला माहीत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते ॲप्स व्यवस्थित चालत नाही. ह्या गोष्टीचा जर विचार केला तर इम्पेरिकल डाटा पाहिजे एवढा फायदेशीर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये फायदेशीर पडेल असं वाटत नाही. बरं, दुसरं शिंदे समिती किंवा मागासवर्ग आयोग आहे, तर ह्यांचा जो काही डाटा गोळा करायचा चालू आहे किंवा हे जे काही सर्व्हे चालू आहे, तर त्या सर्व्हेचा सुद्धा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये ती आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे. तर मित्रांनो, पुढल्या वर्षी आपल्याला 27 जानेवारी 2024 साली, सॉरी माफ करा मला, 27 जानेवारी 2025 साली आपल्याला मराठा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आहे. मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो हा लढा दिलेला आहे, जो आंदोलन उभं केलं आहे, तो अतिशय विशाल आणि अभूतपूर्व आहे. त्या लढ्याला, त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारे म्हणजे आपण ह्याच्यात कुठल्याही प्रकारे माघारी नाही. हे आपलं आरक्षण मिळालं पाहिजे, हे आपल्या हक्काचं आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतलेलं आहे, हे माप चुकीचं आहे. आरक्षण आपण तेव्हाच म्हणू की ज्यावेळेस आपल्या पदरात पडेल, कुठंतरी कायदा येऊन जाईल, त्या कायद्यामध्ये म्हणलं जाईल की मराठ्यांना एवढं पर्सेंटेज आरक्षण मिळालेलं आहे किंवा असं काहीतरी कुठं ठोस आपल्याकडं काहीतरी कागदपत्र लागतील, तशी काहीतरी राज्यपत्रिका आपल्याकडे पाहिजे, तसं काहीच नाही आहे वगैरे. तर त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने विजयोत्सव आपण साजरा करूयात. आणि दुसरी गोष्ट, ह्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये ह्या ज्या काही निकष लावणार आहेत की ह्या निकषाच्या आधारावरती आपल्याला जे काही पुरावे सादर करावे लागणार आहेत कोर्टामध्ये, ते आपण मनोज जरांगे साहेबांच्या मार्फत आपण एम्पिरिकल डाटा प्रॉपर होतोय का, शिंदे समिती व्यवस्थित काम करते का, मागासवर्ग आयोग हे व्यवस्थित पद्धतीने काम करतं का, ह्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे. आपण आता आरक्षण मिळालं असं गाजा रावळा करून काय मिळणार नाही आहे. अजून आपल्याला कुठल्याही प्रकारे आरक्षण मिळालं नाही. ज्यांना कुणबीचे दाखले मिळाले आहेत, ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत किंवा ज्यांना मिळणार आहेत, त्यांनाच आरक्षण हे ओबीसी प्रवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गातून दिलं जाईल. परंतु सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळण्याचे चान्सेस मित्रांनो अतिशय कमी आहेत. त्यामुळं आपल्याला हा लढा पुन्हा एकदा उभा राहावा लागतोय, पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतोय. ह्याबद्दल आत्ताच बोलणं उचित नाही आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की मराठा आरक्षण हे कशासाठी हवं होतं, मराठा आरक्षण म्हणजे काय आहे, हे थोडक्यात मी तुम्हाला आता माहिती दिलेली आहे. आता जो खाली काय ज्या गोष्टी चालू आहेत त्याला तुम्ही पूर्ण त्याचा सखोल अभ्यास करा, माहिती घ्या आणि आपल्याला मराठा समाजाला, मराठा बांधवांना कसं आरक्षण मिळेल ह्या पद्धतीनं म्हणजे त्या प्रकारे आपल्याला तत्वता त्या गोष्टींना आपल्याला पुढे पाऊल टाकून मराठा समाजाला आरक्षण पदरात पाडून घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, मी इथे माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.